तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कोळासा आणि मानारखेड परिसरातील तब्बल 40 ते 50 शेतकऱ्यांवर बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी 8 जुलै 2026 रोजी बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे आणि तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 29, 30 जून आणि 1 जुलै रोजी पुरेसा ओलावा असताना योग्य बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करण्यात आली। मात्र पेरणीनंतर 7 ते 8 दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवणच झाली नाही। याबाबत संबंधित कृषी केंद्राकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीची वेळ आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। यामुळे शेतीचा वाढलेला खर्च, उत्पादनाबाबतची अनिश्चितता आणि कर्जाचा बोजा यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत। निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर 40,000 रुपयांची मदत द्यावी, संबंधित बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच बियाण्यांच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान शासनाने तातडीने मदत जाहीर न केल्यास सर्व शेतकरी एकत्रितपणे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता अब्दुल साबिर, बाळापूर। कैलास रामभाऊ भोंगे कोळासा, सर्व कोळासा मानारखेड शिवारातील शेतकरी आम्ही आज माननीय फतवारे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि आता परत तिथं तालुका कृषी अधिकारी काय डोंगरे साहेबांना पण निवेदन दिलं आहे। अतिवृष्टी म्हणजे आम्ही जे शेती पेरली बोगस बियाणं असल्यामुळे 10 कंपनीचे जवळपास 30, 29, 30, 1 तारीख या 3 दिवस कंटिन्यू पेरणी केलेली आहे। तरी आमच्या शेतात उगवणशक्ती 0 असल्यामुळे उगवणशक्ती झाली नाही। आमच्यावर दुबार संकट, पेरणीचं दुबार संकट ओढवल्यामुळे आम्हाला शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा। त्यामुळेच आमच्या कोळासा आणि मानारखेड शिवारातील 200 ते 250 शेतजमीन जी आहे यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। आणि आमच्या या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्ही शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर सोयाबीन केली, आपली सोयाबीनची पेरणी केली, त्याच्यानंतर बीज प्रक्रिया केली, बीज प्रक्रिया करूनही या बोगस कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे। त्यात शेतीतून एकही दाणा निघालेला नाही। त्यामुळे आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की याचे तात्काळ पंचनामे व्हावे। त्याच्यानंतर आता शेतीचं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, याच्यात त्यांना पूर्ण मोबदला या कंपन्यांच्या मार्फत 40,000 रुपये हा देण्यात यावा। ह्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत। आणि त्याच्यानंतर जे संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी। शासनाकडून कठोरात कठोर कारवाई हे झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात शेतकरी कधी फसणार नाही। ह्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत आणि जर ह्या आमच्या मागण्या जर झाल्या नाही तर आम्ही पुढे आंदोलन करू।